नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 3 डिसेंबर 2024 रोजी सकाळी झालेल्या पेपरची प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहणार आहोत. एकूण 25 प्रश्न आणि उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि ऑथेंटिक प्रश्न आहेत, खरोखर आलेले हे प्रश्न आहेत. जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. ॲक्च्युअलमध्ये परीक्षेला जसे प्रश्न येत आहेत ना तशीच माहिती मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी यांची या ई बुकमध्ये दिलेली आहे. आणि सामान्य ज्ञानचा एवढा फायदा होणार नाही, म्हणजे वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगत आहे, कारण TCS सामान्य ज्ञानमध्ये काहीही विचारत आहे. पहिला प्रश्न आहे ॲग्रेसिव्ह अँटोनिम, म्हणजे ॲग्रेसिव्हचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर ॲग्रेसिव्हचा विरुद्धार्थी शब्द फ्रेंडली आहे, पीसफुल, असे दोन आहेत. पर्यायानुसार तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्याच्यानंतर कंटेंट या शब्दाचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगा. तर कंटेंटचा विरुद्धार्थी शब्द आहे डिससॅटिस्फाईड, हा एक झाला. आणि दुसरा आहे डिसकंटेंटेड. त्यानंतर इफर्मर म्हणजे काय, तर इफर्मर म्हणजे काय, तर क्षणभंगूर किंवा काही क्षणापुरतं. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर लास्टिंग ऑर यूज्ड फॉर ओनली ए शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. त्याच्यानंतर तिरंदाजीमध्ये अर्जुन पुरस्कार 2023, म्हणजे जे अर्जुन पुरस्कार दिलेले आहेत तर तिरंदाजी या क्रीडा प्रकारामध्ये कुणाला दिलेले आहेत, तर दोघांना दिलेले आहेत. एक आहे अदिती स्वामी, दुसरा आहे ओजस देवताल. त्याच्यानंतर साफ विजेता 2023 फुटबॉल असा एक प्रश्न आला होता. त्यानंतर पाहता BMC 3/12/2024 फर्स्ट शिफ्ट, तर संतोष प्रभू भोयर यांनी हे प्रश्न पाठवले, त्यांचा आभारी आहे मी. अजून एक प्रश्न आहे पहा की सौदागर नवनाथ गोरे यांचं टोपण नाव काय आहे. तर सौदागर नवनाथ गोरे यांचं जे टोपण नाव आहे ते आहे छोटा गंधर्व. तर लेखक आणि त्यांची टोपण नावं हे पाठ करून ठेवा. काल थर्ड शिफ्टला पण याच्यावर 2 प्रश्न आले होते. आज फर्स्ट शिफ्टला सुद्धा प्रश्न आलेला आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत, पण त्याच्या आधी इतर काही माहिती की सर GKमध्ये सब्जेक्टचे एकही प्रश्न नाही, फक्त 2023चं करंट थोडा अभ्यास नसल्यामुळे हार्ड वाटलं, बाकी पेपर सोपा होता. त्याच्या पुढे पहा की करंट 2023चं विचारत आहेत आणि BMC रिलेटेड क्वेश्चन्स GKमध्ये हेच होते. रिझनिंग खूप सोपा होता सर, पेपर खूप सोपा होता, 170+ जाईल असं एक जणांनी म्हटलेलं आहे. आता त्यानंतर हे जे आहेत ना हे प्रश्न काल म्हणजे 2 डिसेंबरला थर्ड शिफ्टला आलेले आहेत. 19 प्रश्न आपण याच्यामध्ये पाहणार आहोत थर्ड शिफ्टमध्ये ॲक्च्युअलमध्ये आलेले. तर मराठी व्याकरणामध्ये पहा प्रयोगावर 3 प्रश्न होते. त्याच्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, त्याच्यानंतर लेखक व टोपण नावं यांच्यावर 2 प्रश्न विचारले होते. अलंकारवर 1 प्रश्न विचारला होता. मनीवर 2 प्रश्न विचारले होते. वाक्यांच्या प्रकारावर 2 प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये केवल वाक्य आणि मिश्र वाक्य. कावळा समानार्थी शब्द हा एक प्रश्न आला होता. समूहदर्शक शब्द विचारले होते. त्याच्यानंतर विधेय ओळखा विचारलं होतं. त्याच्यानंतर विधेय म्हणजे काय, तर वाक्यात जे क्रियापद असतं त्यालाच आपण विधेय म्हणतो. वेगळी जोडी ओळखा, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन हेच होते की मधमाशी, डंठ, शेळी, चामडी, गाय, दूध, मेंढी, लोकर. आता शेळीचा उपयोग चामडीसाठी केला जातो, बरोबर आहे, कातड्यासाठी. गायीचा उपयोग दुधासाठी, मेंढीचा उपयोग लोकरसाठी. पण मधमाशीचा उपयोग डंठसाठी होतो का, नाही, ते डंठच्या ऐवजी काय पाहिजे होतं, त्या ठिकाणी मध पाहिजे होतं, म्हणून वेगळी जोडी ही आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर उतार्यावर 5 प्रश्न विचारले होते. आता सामान्य ज्ञानमध्ये पहा मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण होते, तर देवेंद्र फडणवीस होते. हा प्रश्न थोडा फिरून विचारला होता, काहीतरी योजना आणि उपमुख्यमंत्री आणि अजूनही 2-3 मंत्रालयाचं नाव सांगितले होते, पण त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसच आहे. त्याच्यानंतर CISFच्या पहिल्या महिला प्रमुख कोण आहेत, तर CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. तर CISFच्या पहिल्या महिला प्रमुख नीना सिंग ह्या आहेत. IPS अधिकारी असतात त्याचे प्रमुख. महिला आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोणत्या देशांनी जिंकली, तर महिला आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2024 भारत या देशांनी जिंकलेली आहे. आणि पुरुषांची जी आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2024 आहे त्याचा विजेता आहे चीन. आता याच्याशी संबंधात त्या विजेत्या खेळाडूचं नाव, त्याच्यानंतर ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतील. जम्मू काश्मीर विधी सेवा प्राधिकरणाचे उद्घाटन कोणी केले,
तर जम्मू काश्मीर विधी सेवा प्राधिकरणाचे उद्घाटन धनंजय चंद्रचूड यांनी केलेलं आहे. BMC अर्थसंकल्पावर 2 प्रश्न होते. BMCने 2024मध्ये सिग्नलवर किती दिवे लावले? तर आता एक्झॅक्ट उत्तर माहीत नाही, पण एका ठिकाणी माहिती मिळाली होती की 667 दिवे लावलेत म्हणून. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील किती नाल्यांचे पाणी फिल्टर करून ते समुद्रात मिळतात? तर 7 नाल्यांचे. मुंबई शहरात जन्म झालेल्या मुलांची नोंद कोण ठेवतात? तर मुंबई शहरात जन्म झालेल्या मुलांची नोंद मुंबई महानगरपालिका ठेवते. नरेंद्र मोदी हालने तयार केलेल्या हाल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असं आहे ते, ने तयार केलेल्या कोणत्या लढाऊ विमानात बसले? तर हालने तयार केलेलं जे तेजस लढाऊ विमान आहे जे भारतीय बनावटीचं आहे त्याच्यामध्ये बसले होते. रणजी स्पर्धेमध्ये एकूण 135 सामने खेळले गेले, तर सहभागी संघ किती होते? तर 32 होते. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा तसं. बुद्धिमत्ता चाचणीवर मध्ये पहा, बैठक व्यवस्थेवर 4 प्रश्न होते, संख्यामालेवर 4 प्रश्न होते, समान संबंधावर प्रश्न होते, दिशावर प्रश्न होते, रांगेतील क्रमवर सुद्धा प्रश्न होते आणि गणितामध्ये फक्त पदावली या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत. तर अशा पद्धतीनं आपण 3 डिसेंबर 2024 फर्स्ट शिफ्ट आणि 2 डिसेंबर 2024 थर्ड शिफ्टचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.